नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा जो विषय आहे रब्बी पिकाचे शासनाने जी हमी दिलेली आहे, रब्बी पिकाच्या पेरणीसाठी पीक पाण्यासाठी शासन 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देणार आहे। तर त्याच्याबद्दल काही अपडेट काय आहे, त्याच्याबद्दल ते जे अनुदान गव्हर्नमेंट आपल्याला देणार आहे, महाराष्ट्र शासन आपल्याला देणार आहे, ते अनुदान 10,000चं अनुदान आपल्याला कधी मिळणार आहे, त्याचबरोबर लाडकी बहीण योजना ज्या महिलांचे, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली नाहीये त्यांनी काय करायचं आहे, त्याचबरोबर येणारा विमा जो आपण ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही एक नवीन बातमी, एक आनंदाची बातमी आपल्याला मी देणार आहोत। तर विमा आपल्याला कधी जमा होईल, त्याचबरोबर रब्बी पिकाचे 10,000 रुपये शासन आपल्याला कधी देणार आहे, त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही आहे त्यांचे जे हप्ते बंद झालेले आहे, त्यांचं जे अनुदान बंद झालेलं आहे, तर ते सुरू करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम रब्बी पिकाबद्दल जे अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे, तर ते अनुदान आपल्याला कधीपर्यंत मिळेल याची आणखीही कोणतीही शाश्वत माहिती शासनाने प्रोव्हाइड केलेली नाही आहे। वास्तविक पाहता रब्बी पिकाची पेरणी आता सुरू होणार आहे। बरेचसे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी तयारीला लागलेले आहे, परंतु शासनाने जे आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन आणखीही पूर्ण करण्यात आलेलं नाही आहे, किंवा मग त्या संदर्भात कोणताही GR वगैरे किंवा मग कोणतीही न्यूज त्यांनी आतापर्यंत दिलेली नाही आहे। पुढील आठवड्यामध्ये शक्यता अशी वर्तवल्या जात आहे की पुढील आठवड्यामध्ये आपल्याला रब्बी पिकासाठी 10,000 रुपये शेतीच्या पीक पाण्यासाठी, जे पेरणी पाण्यासाठी आपल्याला देणार आहे, तर त्याविषयी अपडेट पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पीक विमा, हा पीक विमा येणाऱ्या 10 ते 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे बरेचसे चान्सेस, बरेचसे आशा आपण बाळगू शकतो, किंवा मग 10 ते 15 दिवसांमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी आतापर्यंत झालेली नाही आहे त्यांनी आपले आधार कार्ड, स्वतःचा आधार कार्ड, आपल्या पतीचा आधार कार्ड किंवा मग वडिलांचा आधार कार्ड हे अपडेट करून घ्यायचं आहे, मोबाईलला लिंक करून घ्यायचं आहे, आणि त्याचबरोबर पुन्हा ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी जर आपल्या मोबाईल मार्फत जर होत नसेल तर आपण CSC सेंटरला भेट देऊन आपण आपली ई-केवायसी करू शकतो। तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। जाता जाता एकच रिक्वेस्ट करील की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण जे काही शासनाचे नवीन GR, जे काही अपडेट आहे ते आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचले पाहिजे।